सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, काय म्हणता, कसे आहात? आज जवळजवळ 2 ते 3 दिवसांनी मी आज शूट करतोय, ऑलमोस्ट 2 दिवसानंतर. कारण मित्रांनो, आज आपण शूट करतोय म्हणजे कालचा दिवस एकदम हे गेला, थोडासा म्हणजे उशिरा उठलो, कारण परवा आपण फॅमिलीला घेऊन आलो. काल मी रेग्युलर काम केलं आणि सगळं व्यवस्थित अर्निंग वगैरे झालं. काल एवढं काही दाखवण्यासारखं नव्हतं, थोडंसं माझं वेगळं काम चालू आहे, त्याच्यामध्ये थोडंसं बिझी होतो. पण आज आपण थोडंसं त्यातनं पण म्हटलं व्लॉगिंग तर महत्वाची आहे आपल्याला, त्यामुळे आपण स्किप करायचे नाहीये एकही दिवस. त्यामुळे आपण परत मी हे केलंय, आज पुन्हा व्लॉग करायला वेळ काढून चालू करून घेतलं, की म्हटलं चला व्लॉगिंग चालूच ठेवायची आपल्याला, बंद नाही ठेवायचे. सो चला, अशा प्रकारे आपण कामाला आजचा दिवस एकदम मस्त चालू झालाय आपला. कालची अर्निंग पण तुफान झाली होती आपली आणि चांगला दिवस गेला कालचा पण अख्खा. आजचा आता बघूया काय होतंय काय नाही. आणि आज आपल्या दिवसाची सुरुवात झाली आहे दत्त महाराजांच्या आशीर्वादाने. त्यांच्याकडे आज गुरुवार आहे, तर मी दर गुरुवारी दत्तांच्या मंदिरात येऊन पाया पडतो आणि कामाला सुरुवात करतो. सो चला कामाला सुरुवात करू, त्याच्या आधी गाडी चालू करू. मित्रांनो, काल पावसाचं वातावरण झालंय, सकाळी बहुतेक पाऊस पडलाय आणि एवढा पाऊस पडलाय तरी पण गरम होत आहे, खतरनाक वालं. काय समजत नाही काय नाही क्लायमेटचं. सो चला कामाला सुरुवात करतो आणि बघूया पहिली ट्रिप कुठली पडते, काय करते, दिवसभर कुठे कुठे जातोय सगळं तुम्हाला अनुभवायला भेटेल. काय काय माहिती आहे ती पण तुम्हाला भेटेल बघायला. सो चला बघूया काय काय कुठे कुठे आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि माझा एक्सपिरियन्स पण शेअर करतो. चला. सो गाईज, फायनली आलोय आपण कुठे, तर आपल्याला लागली 2 तास वेट करून पुणे इंटरसिटी. आणि पुण्याला जस्ट पुणे सिटीमध्ये मी आता रविवार पेठेत जस्ट कस्टमरला ड्रॉप केलंय आणि थांबलोय. आता कस्टमर म्हणतात रिटर्न जायचं. यार, मी बँड्राची एक ट्रिप उचललेली पण ती दिसतच नाही, बहुतेक ती उचललीच गेली नाहीये मला असं वाटतंय, कारण ती काहीच दिसतच नाहीये ती ट्रिप. आता काय माहिती काय, आणि ह्यांना पण रिटर्न जायचंय अर्धा तास थांबून. तर लेट्स सी, बघू. पहिली जर ट्रिप आली तर ट्रिप घेणार, ह्यांना जायचं असेल तर ह्यांना घेऊन जाणार, काही पण प्रायोरिटी. कारण इथं पार्किंगचे लपडे आहेत, पार्किंगसाठी मला पूर्ण परत फिरून यावं लागेल. सो त्याच्यासाठी जोपर्यंत हवालदार येत नाही, अर्धा तास म्हणतायत ना, ठीक आहे थांबू आपण अर्धा तास, काय प्रॉब्लेम नाही. त्यानंतर ऑनलाईन तर करून ठेवलंय मी, पण जर आलं तर ठीक आहे, मग काय करणार. चला बघूया काय होतं काय नाही, किती वेळ लागतो आपल्याला इथे घेऊन जायचं. काय खाल्लं तर नाहीये आता, डायरेक्ट ही घराकडची जर घेऊन गेला तर बरं होईल आपल्याला, कारण डायरेक्ट घराकडची ट्रिप भेटेल आपल्याला. आणि लेट्स सी वॉलेट, हे मला समजत नाहीये काय असं इथे. ठीक आहे, चला बघू काय काय नाही, कळेल. वाट बघू कस्टमरची. चला. सो गाईज, आलोय आपण आता याला कुठे ताथावडेमध्ये येऊन थांबलोय मित्रांनो. इथे विठ्ठल कामत हॉटेल आहे, तुम्हाला दिसत असेल. बाहेर एकदम आवाज खूप चालू आहे बाहेर, म्हणून मी गाडीत येऊन शूट करतोय. बाहेरच शूट करणार होतो, नाश्ता वगैरे केला, इथे थांबलो होतो. जवळजवळ 1 तास झाला आपल्याला इथे थांबून. 5 वाजताच्या आसपास आलो होतो, 6 वाजायला आले आणि इकडनं आता आपलं घर दाखवतोय 8:45. 45 मिनिटाच्या वरती झाला आपण थांबलोय मित्रांनो. आता ट्रॅफिक असेल बहुतेक, आपल्याला लागेल. आणि आता हायवेलाच आहे, आपण हायवेलाच बाजूला थांबलो, क्लायंट बरोबरच थांबलो होतो, की ते गेलेत नाश्ता वगैरे करतात. मी नाश्ता केला माझ्याबरोबरच, त्यांनी एकटेच आहेत ते. सो आता काहीतरी गोष्ट घ्यायला आले होते ते इथे, तर घेतली, परचेस केली आणि लगेच निघालो आम्ही पुण्यावरनं. 2 ट्रिप पडल्या होत्या पण मी उचलली नाही, एक उचलून कॅन्सल केली. म्हटलं जाऊ दे, त्यांनी सांगितलंय तर जातील आपल्याला घेऊन ते. सो असं काय होतं. आणि मला हे बघायचं वर्किंग काय माझे वर्किंग. सो चला अशा प्रकारे निघूया आता आपण इथनं.
येतील क्लायंट 1-2 मिनिटात. मी जस्ट बाहेर आलो, म्हटलं चला मी जाऊन व्लॉग तर शूट करतो बाहेर, तिथून बसून काय करणार त्यासाठी. सो आता बघूया कधी येत आहेत, त्यांना घेऊया, निघूया. 6 वाजलेत, 9 वाजेपर्यंत पोहोचायला हवंय आपण. आय होप 9 वाजेपर्यंत पोहोचू आपण घरी. 8:45 तर टाइम दाखवतोय, 8:48. मुंबईमध्ये कव्हर व्हायचे वांदेत, कारण ट्रॅफिक असेल आता थोडंसं तरी. थोडंसं ट्रॅफिक लागू शकतं आपल्याला, त्याच्यामुळे माइट बी. सो चला, जे काय लागेल आपल्याला, आपल्या अंबरनाथलाच जायचंय, काही टेन्शन नाही.